हॅलो गाईज, आम्ही बनवत आहे आज आमच्या घरी डिंक आणि ड्रायफ्रूटचे लाडू. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आता मक्काने आपण रोस्ट करून घेऊया त्याच्यात. आता मी हा डिंक आहे तो रोस्ट करून घेणार आहे तुपामध्ये. खारीक आणि खोबरं दोन्ही गोष्टी रोस्ट करून घेणार आहे. बायकोच्या प्रेमासाठी काय करायला असा बायकोच्या प्रेमासाठी डिंकाचे लाडू. मी आता हे ड्रायफ्रुट्स आहेत ते रोस्ट करून घेणार आहे. हे काजू, पिस्ता, बदाम, अक्रोड याचे बारीक केलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते भाजून घेत आहे मी. भाजलेलं खोबरं आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. डिंक, मखाना आणि भाजलेली खारी त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बनवून घेत आहे. ड्रायफ्रुट्स, खोबरे, मखाना यांचे सगळं मिश्रण एकत्र करत आहे. साठी थोडीशी वेलची पावडर मिक्स करत आहे याच्यात. हा सेंद्रिय गुळाचा पाक आहे जो मी याच्यात मिक्स करत आहे. हे आम्ही आता याचे लाडू बनवत आहे. प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही देखील तुमच्या बायकोसाठी असेच पौष्टिक लाडू बनवून देऊ शकता. हे आमचे पौष्टिक लाडू बनवून तयार झालेले आहेत. लाडू बनवून झालेले आहेत. आता लाडूची चव आमच्या मॅडमच सांगतील. चला खूप छान झालेले आहे. पिला ये तुला पण चालू द्या. कसं झाल्या? हे ड्रायफ्रुट्स आणि डिंकाचे लाडू आहे. आता सध्या मॅडमचा 8वा महिना चालू आहे. बाळाच्या वाढीसाठी सगळ्यात पौष्टिक घटक, वजन वाढण्यासाठी हे सगळ्यात मोठा स्रोत म्हणून उपयोगी येतात. याच्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन, झिंक, सल्फेट, आयर्न असे भरपूर घटक आहेत. प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे बाळाची वाढ झटपट होते. तसेच याच्यात महिलांना जे प्रेग्नेन्सीमध्ये शरीराची ताकद कमी झालेली असते ती भरून काढण्याचं काम हे लाडू करतात. थंडीच्या दिवसात शरीरातली ऊर्जा कमी झालेली असते ती ऊर्जा भरून काढण्याचं काम हे लाडू करतात. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.